स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर शारदीय नवरात्र सुरू झालेली आहे. आज आहे तिसरी माळ ही आज आणि उद्या असणार आहे. तर त्याच्यामुळे खूप महिलांच्या कुळदेवीच्या सेवा सुरू असतील. जसं की दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण सुरू असेल, त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकमची सेवा सुरू असेल, कुंकुमार्चन सुरू असेल. तर ह्या सेवा तर आपल्याला करायच्याच आहे. पण त्यासोबत मी तुम्हाला आज परत एक सेवा सांगणार आहे. ही तुम्हाला माहिती आहे. जर तुमच्याकडून दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण होणार नसेल, म्हणजे आता अडचणी असतात, एखाद्या लहान बाळ असतं किंवा घरात काही अडचणी असतात. आता ज्याच्या त्याच्या घरातल्या अडचणी या फक्त ज्या त्या महिलांनाच माहिती असतात. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस इच्छा असूनही काही महिलांना सेवा करता येत नाही, एखाद्या वेळेस त्यांच्या स्वतःच्या अडचणीमुळे किंवा घरातल्यांच्या अडचणीमुळे. तर ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे पण काही अडचणींमुळे त्यांना ते पारायण करता येत नाही, तर अशा वेळेस काय करायचं? तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे याचे तुम्ही पाठ करू शकतात. म्हणजे आता दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे, तर त्याचे 13 अध्याय आहेत. तर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं जर तुम्ही पठण केलं 11 वेळेस, तर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळत असतं. म्हणून तुम्ही तुमच्याकडून जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण होणार नसेल, तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे त्याचं तुम्ही पठण करू शकतात. तर पठण आता तुम्हाला माहिती असेल, सिद्धकुंजिका स्तोत्रम कोणतं आहे? शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रम उत्तमम येन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभ भवेत. न कवचम नार्गला स्तोत्रम किल कन्या रहस्यकम न सुक्त नापि ध्यानच न्यासुच वाचनम. कुंजिका पाठ मात्रेण दुर्गा पाठ फलं लभेत अतिग्वयंतर देवी देवनामापि दुर्लभम. गोपनीय प्रयत्नेन स्वयनिरो पार्वती मारण मोहन वश्य स्तंभनो चाटनादिकम. पाठ मात्रेण संस्कृत कुंजिका स्तोत्रम उत्तमम. नमस्ते रुद्ररूपिणे नमस्ते मधुरमर्दिनी नमः कैटविकरिणे नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुंभहांतरे च निशुंभासुरघातिनी जाग्रत ही महादेवी जपम सिद्धी कुरुष्वमे. अजून आहे पुढे. तर हे आहे सिद्धकुंजिका स्तोत्रम. तर याचं जर तुम्ही रोज 11 वेळेस पठण केलं, तर तुम्हाला एक वेळेस दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळत असतं. तर तुम्हाला हे जे आहे 11 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे रोज. काहीच वेळ लागत नाही, तर लगेच होऊन जाईल. पण तुमचं जी इच्छा आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केल्याची, ती नक्की पूर्ण होईल यामुळे. तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही आता सेवा करत असणार, तर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा 11 वेळेस, जेणेकरून तुमची इच्छासुद्धा पूर्ण होतील. आणि संकल्पयुक्त करा. म्हणजे कसं आहे, तुमच्या जर काही अडचणी असतील, इच्छा असतील, तर नक्की संकल्पयुक्त सेवा करा, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे संकल्प कसा करायचा. तर तुमच्या काही इच्छा सांगून तो संकल्प तुम्ही करायचा. पण संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्हाला काही नियम असतात. नियम म्हणजे काय की आता नवरात्र असल्यामुळे मांसाहार वगैरे तर सगळ्याच घरी बंद आहे, पण ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं. संकल्पयुक्त ज्याही सेवा असतात त्याच्यामध्ये हे नियम असतात की ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. मग तुम्ही आजपासून सुरुवात करा, उद्यापासून करा. तुम्हाला जेव्हा माझा व्हिडिओ भेटेल किंवा तुम्हाला जर माहिती असेल की असं काही असतं की सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केल्यामुळे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं केल्याचं फळ मिळत असतं, तर तुम्ही आजपासून म्हणा, उद्यापासून म्हणा, परवापासून म्हणा, केव्हाही ही सेवा सुरुवात करू शकता. तुम्हाला जर 11 वेळेस म्हणायचं असेल, म्हणजे 11 दिवस जर करायचं असेल, तर तुम्ही संकल्पयुक्त सेवेमध्ये तसं म्हणायचं की मी फक्त नवरात्रापुरतच करणार आहे, किंवा मी 11 दिवस करणार आहे, किंवा 21 दिवस करणार आहे, असं म्हणून तुम्ही ती सेवेला सुरुवात करायची. फक्त ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि परान्न वर्ज्य करायचं, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे अतिशय प्रभावशाली आहे. तर याचं पठण करायला विसरू नका.
आणि ज्या काही दुसऱ्या सुद्धा सेवा आहे, जसं की कुंकुम अर्चन आहे, तर ते सुद्धा करायला विसरू नका. कारण एक प्रकारे आपण आपल्या देवी आईला कुंकुने अर्चन करणार आहोत. त्यासोबत तुम्ही लवंगाने अर्चन करू शकतात, विलायचीने अर्चन करू शकतात, ड्रायफ्रूट जे असतात आपले बदाम, काजू, त्याच्यानंतर मनुके, याच्याने तुम्ही देवीचं अर्चन करू शकतात. तर त्याच्यामुळे भरपूर काही सेवा आहेत, त्या करायला विसरू नका. तरी परत एकदा मी तुम्हाला सेवा सगळ्या सांगून देते परत. जसे की दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आहे, त्याच्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण आहे, महालक्ष्मी अष्टकमची सेवा आहे, परत ललिता सहस्रनामाचं याचे पठण आहे, परत कनकधारा स्तोत्रम जे आहे त्याचं पठण तुम्ही करू शकतात. दुर्गा मातेची 108 नावेचं पठण तुम्ही करू शकतात. 99 मंत्र जो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, याचा 108 वेळेस तुम्ही जप करू शकतात. तर कुंकुम अर्चन आहे. तर ह्या ज्या काही सेवा आहेत, या भरपूर सेवा आहेत, म्हणून या सेवा करायला विसरू नका. म्हणजे या आपल्या कुळदेवीचा तुमच्या घरावर, तुमच्यावर भरभरून आशीर्वाद राहील. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.